राज्यातील महापालिकांच्या निवडणुका 16 किंवा 17 डिसेंबरला जाहीर होण्याची दाट शक्यता आहे। 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। मतदार याद्यांच्या सुधारित कार्यक्रमानुसार 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल। यामुळे 29 महापालिकांच्या निवडणुका जिल्हा परिषदेपूर्वी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मात्र 20 जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडल्यामुळे पेच निर्माण झाला आहे। त्यामुळे 15 डिसेंबरला महापालिकेसाठी अंतिम यादी जाहीर झाली की निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात। राज्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत केली। राज्य निवडणूक आयुक्तांचा कारभार पारदर्शक नसल्याचा आरोप पटोलेंनी केलाय। तर निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याचा अधिकार सभागृहाला नाही, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली। छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी महापालिका निवडणुकांसाठी एकत्र येणार असल्याची दाट शक्यता आहे। तशी चाचपणीही दोन्ही पक्षांकडून सुरू झाल्याची माहिती आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची एक गुप्त बैठक देखील नुकतीच पार पडली। या गुप्त बैठकीचे एक्सक्लुसिव्ह फोटोग्राफ एबीपी माझाच्या हाती लागले। मुस्लिम बहुल भागामध्ये एमआयएमला शह देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे। विशेष म्हणजे काँग्रेसलाही सोबत घेणार असल्याचीही चर्चा आहे। काल माझ्या कार्यालयात शहराध्यक्ष आले होते आणि आमची भेट झाली त्या ठिकाणी। तुम्ही दोघेही एकत्र येताय एमआयएमला शह देण्यासाठी? अजून तसं काही ठरलेलं नाही आहे आणि ठरल्यावर मी नक्कीच आपल्याला कळेल। तिन्ही पक्ष जर एकत्र आलं तर निश्चित त्याचा महानगरपालिकेला तिघा पक्षांना फायदा होऊ शकेल। वरिष्ठांकडनं काही सूचना आहेत अशा? नाही, तशा काही सूचना नाही। आम्ही महायुतीचे घटक आहोत आणि अजितदादा आणि सुनील तटकरे जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य राहील। पिंपरी चिंचवड मनपामध्ये महायुतीमध्ये पुन्हा मिठाचा खडा पडणार अशी चिन्ह आहेत। अजित पवारांसह शिंदेच्या इच्छुकांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज घेतल्याची माहिती समोर येते। 128 जागांसाठी 820 इच्छुकांनी अर्ज घेतलेत। यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांमधील 10 ते 12 स्थानिक शाखा प्रमुखांचा समावेश आहे। त्यांची नावं प्रदेश भाजपाकडेही पाठवलेली आहेत। पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंनी हा दावा केला। पिंपरी चिंचवडमधील 10 ते 12 शाखा प्रमुखांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित आहे। पिंपरी चिंचवडमध्ये महायुती घटक पक्षामध्ये पुन्हा फोडाफोडीचं राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय। मात्र घटक पक्षातूनच भाजपची दारं ठोठावली जात आहेत, असं भाजप शहराध्यक्षांनी म्हटलंय। भाजपात प्रवेश करणारे 10 ते 12 जण कोण ही नावं गुलदस्त्यात आहेत। इथले किती जण माजी नगरसेवक असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांनी आपल्याकडनं अर्ज घेतलेले? स्वतःहून काही जण घेऊन गेलेत पण अजून त्यांनी भरलेलं नाही आहे। पण साधारण 12 ते 15 जण आहेत त्याच्यामध्ये जे स्वतः फॉर्म घेऊन गेले। एकूण किती असतील महायुतीच्या घटक पक्षातले असं सांगता येत नाही, पण सगळे मिळून 35 ते 40 जण आहेत जे इतर पक्षातले आहेत। त्याच्यामधील जे मुख्य काही उमेदवार आहेत त्याच्यामध्ये 10 ते 12 जण आहेत। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये मनसेचा समावेश झालाय। महापालिका निवडणुकीसाठी ही युती करण्यात आली आहे। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, मनसे आणि माकप एकत्र निवडणूक लढवणार आहेत। शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीची बैठक झाली। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि सपाचाही समावेश आहे। काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आडम मास्तरांची कम्युनिस्ट आहे, त्याचप्रमाणे मनसे आहे आणि या ठिकाणी मी मुद्दाम सांगेन की वंचितनी पण पाठिंबा दर्शवला की आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, बाकी आमच्या जागा वगैरे आम्ही पाठिंबा देऊ। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक हे जे समाजवादी पार्टी जी आहे यांची अखिलेशची, त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला उमेदवारीवर काही नको, पण आम्हाला सपोर्ट करतो। भाजपच्या अगेन्स्टमध्ये आम्ही सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी भाजपला पाडायचं आणि हा महाविकास आघाडीचा महापौर बसवायचा ही भूमिका त्यांची आहे। स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून लढायचं की स्वबळावर हा निर्णय त्या ठिकाणच्या नेत्यांवर सोडल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या भाई जगताप यांनी दिली आहे। तर सोलापूरमध्ये मनसेला मवियामध्ये घेतल्याचं माहीत नसल्याचंही भाई जगताप यांनी म्हटलंय। त्या ठिकाणच्या वरिष्ठांना विचारून निर्णय घेण्याबद्दल कार्यकर्त्यांना सांगितले असंही भाई जगताप यांनी म्हटलंय। पूर्ण महाराष्ट्राभर आम्ही हा निर्णय सगळ्यांनी एकत्रित बसून घेतला होता की आम्हाला महाविकास आघाडी आमची होतीच, परंतु स्थानिक लेवलवर जर तिथले कार्यकर्ते काही गोष्टी जर ठरवत असतील तर त्यांना ते अधिकार जरी दिले नसले तरी त्यांनी ते आपल्या नेत्यांबरोबर चर्चा करूनच तो निर्णय घ्यायचा, अशा पद्धतीचा निर्णय
हा आमचा जेव्हा आमचे जनरल सेक्रेटरी इन्चार्ज चेनिताला आले होते त्यांच्या उपस्थितीमध्ये झाला. मुंबईच्या बाबतीत सुद्धा झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा झाला. त्यामुळे मला तिथे काय निर्णय झाला याची मला कल्पना नाही. महाविकास आघाडी आणि मनसे एकत्रित आले तरी त्यांना सोलापूर महापालिकेसाठी 100 उमेदवारही मिळणार नाहीत असा दावा भाजपचे स्थानिक आमदार देवेंद्र काठे यांनी केला. तर काँग्रेसची आधीची ताकद त्यांच्याकडे राहिलेली नाही. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन जरी एकत्र निवडणूक लढले तरी सोलापूर महापालिकेमध्ये भाजपची सत्ता येईल असा विश्वास काठे यांनी व्यक्त केला. काही वज्रमूठ वगैरे भक्कम होत नाही आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय जुना पक्ष असताना काँग्रेस पक्षाला स्वतःचे 100 उमेदवार मिळत नसल्यामुळे काँग्रेसला इतर पक्षाला सोबत घ्यावं लागतंय. फक्त मनसेच नाही तर काँग्रेसने सगळ्याच सोलापुरातल्या उरलेल्या सगळ्या पक्षांना एकत्रित घेतलेला आहे आणि याचा भाजपाला काही फरक पडेल असं मला व्यक्तिगत वाटत नाही. कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते. भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी 33 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 15 जागा मिळणार असल्याची चर्चा आहे. कोल्हापूर महापालिकेमध्ये एकूण 20 वॉर्डामध्ये 81 नगरसेवक पदाच्या जागा आहेत. स्थानिक नेत्यांच्या पातळीवर फॉर्म्युला ठरला असून वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. लातूर महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. लातूरमधील भाजपचे माजी महापौर आणि माजी उपमहापौर यांनी पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर दादांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याचं या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे पक्षप्रवेश झाल्यामुळे लातूरमध्ये दादांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढली. सांगोल्यामध्ये अखेर उर्वरित 2 जागांसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली. त्यामुळे दोन्ही जागा या बिनविरोध झाल्यात. भाजप जिल्हाध्यक्षांच्या पत्नी सुजाता केदार या भाजपकडून बिनविरोध तर शिवसेनेकडून राणी माने या बिनविरोध विजयी झाले. माजी आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या पुढाकारानं उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे दोन्ही जागा बिनविरोध झाल्या. या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला. भाजप आणि पालकमंत्री यांच्या बाबत झालेले गैरसमज दूर झाल्याचं शहाजी बापू यांनी म्हटलंय. तर जयकुमार गोरे यांच्यामुळेच सांगोला नगरपालिकेमध्ये आज भाजप आणि शिवसेनेची एक जागा बिनविरोध झाल्याचंही शिंदेच्या सेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय. तर दीपक साळुंके यांच्यासोबत आयुष्यामध्ये कधीही युती करणार नसल्याची घोषणाही शहाजी बापूंनी केली आहे. तर 21 तारखेला सांगोल्यामध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार असंही शहाजी बापूंनी म्हटलंय. भुसावळ नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 5B मधून भाजपचे परीक्षित बऱ्हाटे बिनविरोध निवडून आले. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारानं माघार घेतल्यामुळे भाजपचे परीक्षित बऱ्हाटे बिनविरोध निवडून आले. दरम्यान 2 डिसेंबरपूर्वी भुसावळ नगर परिषदेमध्ये भाजपचे 3 उमेदवार बिनविरोध झाले. पाथर्डी नगर परिषद निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट आलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय भागवत यांनी नगर परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे. भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादीमध्ये तिरंगी लढत होणार होती. मात्र आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारानं माघार घेतल्यामुळे दुरंगी लढत होणार आहे. वाशिम नगरपालिका निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठीच्या नामांकन अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटच्या दिवशी एकही अध्यक्षपदाच्या उमेदवारानं अर्ज मागे घेतलेला नाही. त्यामुळे अध्यक्षपदासाठी 8 उमेदवार, सदस्यपदाच्या 32 जागांसाठी 170 एकूण उमेदवार रिंगणात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. राज्यामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल राज्य निवडणूक आयोगाकडे पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी तक्रार केली होती. निवडणूक आयोगाकडून तक्रारींची दखल घेऊन राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आचारसंहिता भंग प्रकरण समोर आलं असेल तर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. रवींद्र पवार यांच्याकडून दाखल तक्रारीमध्ये अजित पवार, मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही वक्तव्याचा उल्लेख आहे. विरोधकांच्या दुबार मतदारांवरून सुरू असलेल्या टीकांवर भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुबार मतदार नको ही भाजपचीही भूमिका आहे. मात्र ठाकरे केवळ हिंदू दुबार मतदारांवर शंका घेतात अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे. तर आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघामध्ये 16,000 दुबार मतदार असल्याचंही बन यांनी म्हटलं आहे. आम्ही देखील दुबार मतदारांबद्दल शंका घेतली होती. स्वतः आमचे नेते आदरणीय आशिषजी शेलार यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा मांडला होता.
आदित्यजी ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघामध्ये जवळपास 16,000 दुबार मतदार असल्याचा दावा स्वतः आदित्यजी ठाकरे यांनी देखील केला होता. आमचं देखील म्हणणं आहे की दुबार मतदार हे लोकशाहीसाठी घातक आहेत आणि दुबार मतदार निश्चितपणे हटवले पाहिजे आणि मतदार यादी स्वच्छ असली पाहिजे. जळगाव महापालिका निवडणुकीमध्ये दुबार मतदारांचं संकट गंभीर बनलंय. महापालिकेच्या 19 पथकांकडून 33,770 दुबार मतदारांची पडताळणी सुरू आहे. पण मतदारांची घरं सापडत नसल्यामुळे महापालिकेच्या पथकांसमोर मोठं आव्हान निर्माण झालंय. दुबार मतदार प्रत्यक्ष कुठे मतदान करणार हे निश्चित करण्यासाठी मनपाची 19 पथकं घराघरामध्ये फिरत आहेत. हे काम येत्या काही दिवसामध्ये पूर्ण करायचंय. वेळ हातातून निसटत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवरचा ताण अधिक वाढलाय. तर दुसरीकडे एकाच व्यक्तीचं नाव 17 वेळा नोंदलेलं आढळल्यामुळे मनपा सतर्क झाली. सदर बोगस मतदाराचा सर्वे जो महानगरपालिकेतर्फे चालू आहे तो त्या ठिकाणी थांबवला जातो. त्या कर्मचाऱ्यांना दमदाटी होते, शिवीगाळ होते, तुमच्या नोकऱ्या आम्ही खाऊन टाकू म्हणून सांगितलं जातं आणि त्यांना हाकलून दिलं जातं. आणि यामुळे आम्हाला माननीय नामदार उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली आणि आम्ही याबाबत रिट पिटिशन दाखल केलेलं आहे. मतदार याद्यांमध्ये असलेल्या प्रचंड घोळामुळे मतदार यादींवर हरकती घेण्यास विरोधक वारंवार निवडणूक आयोगाकडे मागणी करत होते. त्यानुसार निवडणूक आयोगानं मुदतवाढही दिली. त्यानंतर आता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार होती. त्याला सुद्धा निवडणूक आयोगानं 5 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आता 15 डिसेंबरला मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी निवडणूक आयोगावर टीका केली आहे. 5 दिवसांची मुदतवाढ दिल्याबद्दल निवडणूक आयोगाची आरती करायला पाहिजे असं देशपांडे म्हणाले. असं वाटतं महापालिकेचे जे कामगार आहेत ज्यांना विचारायला माहीतच नाही त्यांना पाठवलेलं आहे. त्यांना ती घरं सापडत नाही आहे, त्यांना ते काहीच सापडत नाही आणि मग ते आमच्या शाखेत येतात आणि आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन जातात, बाबा तुम्ही ऑब्जेक्शन घेतले कुठे ते आम्हाला दाखवा. अशी परिस्थिती निवडणूक आयोगाची आहे. म्हणून म्हटलं 5 दिवसाची त्यांनी जी मुदतवाढ दिली आहे त्याबद्दल खरं तर मी त्यांचा शतशः ऋणी आहे आणि एखादा अभिषेक वगैरे त्यांच्यावर करायला पाहिजे असं मला वाटतं. सोलापूरच्या मोहोळच्या नगर परिषद निवडणुकीमध्ये ही निवडणूक पार पडल्यानंतर ईव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठाकरेंचे शिवसेनेचे कार्यकर्ते 24 तास पहारा देत आहेत. ईव्हीएम सुरक्षेबाबत कोणतीही हयगय होऊ नये यासाठी ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं हा पहारा दिला जातोय. मोहोळ नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत झाली होती. यामध्ये सर्वत्र प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. निवडणूक चुरशीची झाली. त्यामुळे मतदानानंतर ज्या स्ट्रॉंग रूममध्ये मतपेटी ठेवण्यात आलेल्या आहेत तिथे कार्यकर्ते स्वतः पहारा देताना दिसत आहेत. दिवसभरामध्ये साधारण 50 कार्यकर्ते टप्प्याटप्प्यानं स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा देत आहेत. प्रशासनाने इथं थांबण्यासाठी जमाव करून थांबता येत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं आम्ही जमाव करून थांबत नाही. आम्ही 4-5 जण, 8 जण, 10 जण असे त्या प्रकारात आम्ही आमच्या वेळेनुसार आम्ही थांबतो. नेमकी काय परवानगी मागितली? आम्ही इथं स्ट्रॉंग रूमच्या बाहेर थांबण्याची परवानगी मागितली. बीडच्या गेवराईमध्ये स्ट्रॉंग रूमला शस्त्रधारी जवानांसह विशेष सुरक्षा पुरवण्यात आली आहे. राजकीय पक्षांना 24 तास सीसीटीव्ही चित्रीकरण पाहता यावं यासाठी विशेष सोय देखील करण्यात आली आहे. गेवराईमध्ये मतदानाच्या दिवशी झालेल्या राडेनंतर मतमोजणीच्या दिवशी विशेष बंदोबस्त असणार आहे. "24 hours स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये संट्री विथ वेपन नेमलेले आहेत. हे बाहेरच्या बाजूने नेमलेले आहेत आणि SRPFचे 1+10 जवान फर्स्ट लेअरला उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणी आमच्यासह कोणालाही जाण्याची परवानगी नाही आहे. फक्त SRPFचे जवान तिथे पहारा देतात. नंदुरबार नगरपालिकेतील सर्व उमेदवारांना स्ट्रॉंग रूम बाहेर बोलावून ईव्हीएम सुरक्षित आहे की नाही याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. यावेळी ईव्हीएमवर सीसीटीव्हीची करडी नजर असल्याचं सांगण्यात आलं. तर स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी स्ट्रॉंग रूमबाबत संशय घेतल्याची प्रकरणं समोर आली. यामुळे नंदुरबार जिल्हा प्रशासनाकडूनच सर्व उमेदवारांना बोलावून स्ट्रॉंग रूम परिसरातील सुरक्षेची माहिती देण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.